नमस्कार, मी दीपक जाधव हवामान अंदाज या सर्वांचे स्वागत. आज 2 जून 2026. तर मित्रांनो बघा, केरळमध्ये मान्सून 16 मे ला आला. तर 16 जवळपास 15 दिवस हा समुद्रातच त्या ठिकाणी रेंगाळताना दिसतोय. तर काल त्याच्यावरती मी सविस्तर सांगितलं हवेचे प्रेशर त्याला जबाबदार असतात. आणि बघा, ज्या पद्धतीने विषुववृत्तावर सतत व्यापारी वारे वाहत असतात आणि ते जेव्हा भारताच्या बाजूला जून मध्ये सरकतात, तर आता मान्सून आला म्हणजे त्या बाजूला तिथे पाऊस सुरू होतो. परंतु मान्सूनचा जो दायरा असतो, जर त्याचं जर डायमीटर बघितलं तर तुम्ही बघा आता या ठिकाणी, तर मान्सून इथे आहे आता सध्या. बघा, ह्या म्हणजे हा जो रेडियस आहे याच्यामध्ये इथे मान्सून आहे. पण त्याचा डायमीटर जर पाहिला तर कन्याकुमारी पासून बेंगलोर पर्यंत, तर बघा ह्या डायमीटर मध्ये 700 किलोमीटर अंतर आहे. आणि या 700 किलोमीटर अंतरमध्ये 16 तारखेपासून रोज पाऊस होतोय. केरळ आणि कर्नाटक आणि तामिळनाडूच्या भागात दुपारनंतर वळीव पाऊस तयार होतो. आता मान्सून कधी येईल केरळमध्ये, या ठिकाणी ह्या पद्धती बंद होतील दुपारनंतरच्या, आणि त्यानंतर जो पाऊस सतत झड पाऊस सुरू होतो तो म्हणजे मान्सून. सतत ढग वाहत असतात. आणि हा जो पाऊस आता केरळमध्ये चालू आहे, या रेडियस मध्ये 15 दिवसापासून पाऊस चालू आहे. मग महाराष्ट्रात पाऊस का नाही? तर बघा, मान्सून इथे आता आपण एक मिनिट थोडस हे करू, क्लीन करू दे. आता मान्सून जर इथे, तर महाराष्ट्राचे हे अंतर जवळपास 1700, 1600, 1500 किलोमीटरच्या पुढे, 1700 किलोमीटरच्या पुढे अंतर आहे. तर 2000 किलोमीटर झालं तुम्ही ते. आता हे जे अंतर आहे, इतकं अंतर, तर याचा रेडियस बसत नाही. त्याच्यामध्ये काय होतं, त्याची त्रिज्या जी आहे, तर बघा महाराष्ट्राच्या ह्या भागात थोड्या पावसाची शक्यता असतात. तर मग पाऊस का सध्या जो पाऊस येतोय तो पाऊस त्या भागात चालू आहे, कारण मान्सूनचा आज 600-700 किलोमीटर पर्यंत पाऊस देऊ शकतो. जसा जसा मान्सून पुढे सरकेल तसा तसा महाराष्ट्रामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढत जातील. मग आता जो काही महाराष्ट्रामध्ये जो दुपारनंतर काही पॅचेस मध्ये जो पाऊस पडतोय, तो पाऊस का पडतोय मित्रांनो? बघा, आता मान्सून जरी दूर असला तरी पण थोडीफार वॉटर व्हेपर आपल्याकडे येत असते. आणि पाऊस पडण्याकरता जी काही ह्युमिडिटी पाहिजे ती 70%च्या पुढे ह्युमिडिटी जेव्हा जाते तेव्हा पावसाचे अनुकूल वातावरण बनतं. त्याला तशी 80-90% ह्युमिडिटी पाहिजे. परंतु सध्या जी ह्युमिडिटी आहे ती आपल्याकडे कमी आहे, 50-55-60 पर्यंत गेली आहे. आणि हळूहळू ही वॉटर वेपर आता वरच्या भागात सरकायला सुरुवात होईल. वॉटर वेपर देखील बघूया. परंतु बघा, या ठिकाणी पावसाचा दायरा हा जोरदार दिसतो. पाऊस येण्याकरता बाष्प गरजेचं आहे, ह्युमिडिटी गरजेची आहे. तर बघा, ह्या जो काळा भाग दिसतो हा ब्लॅक, हा म्हणजे या ठिकाणी पाण्याची वॉटर वेपर नाही. इनसॅट 3D सॅटेलाइटने जे पृथ्वीचं चित्र घेतलं असतं त्याच्यामध्ये पाण्याची वाफ किती आहे, कारण ग्रीन हाऊस जे 5 ग्रीन हाऊस आहे त्याच्यापैकी पाण्याची वाफ एक देखील ती उष्णता वाढण्यास कारणीभूत ठरते. म्हणून वॉटर वेपर आपल्याकडे आली की थंडी गायब होते किंवा पावसाळी वातावरण तयार होते, ढगाळ वातावरण तयार होते. तुम्ही बघता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार व्हायला लागले, ही वाफ सरकायला लागली. म्हणजे जवळपास मान्सून आता हा आपल्याकडे ऑनसेट हळूहळू होईल. म्हणजे वॉटर वेपर सरकते, म्हणजे पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या आपल्याकडे आता बनायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो बघा, आजपासून राज्यात वळीव पाणी जर म्हणजे पाऊस हे राज्यात होतच आहे. परंतु आज दुपारनंतर टेम्परेचर आज खूप आहे, हवेचा प्रेशर कमी झालाय. समुद्रावर 1004 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे. महाराष्ट्रावर देखील 1003, 4 ते 7 च्या दरम्यान 8 पर्यंत 1008 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब आहे. तर मित्रांनो बघा, आता जर तसं बघितलं तर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या राज्यभर चालू झाले. तर आता उद्या 2 तारीख आणि 3 तारीख या 2 दिवस जास्त ऍक्टिव्हिटी या ऍक्टिव्ह उत्तर महाराष्ट्र, नाशिक वगैरे त्या भागात दिसतात. तर आता राज्यात विदर्भाच्या भागात, मराठवाड्याच्या भागात पॅचेस मध्ये पाऊस पडणार आहे. मी तुम्हाला जो रेडियस दाखवला, जसा जसा मान्सून वरती सरकेल तस तसा आपला तो रेडियस आपल्याकडे सरकेल. वॉटर वेपर आणि दुपारनंतर वळीव पावसाच्या शक्यता या सगळीकडे बनतील. तुमच्या लक्षात आलं असेल की मान्सून आपल्यापासून 2000 किलोमीटर दूर आहे, म्हणून आपल्याकडे क्वचित पाणी पडतोय. तो जसा जसा वर सरकेल म्हणजे केरळचं, कर्नाटकचं, बेंगलोरचं अंतर कमी म्हणून तिथे पाऊस आहे. तर आता अनेक कमेंट मध्ये असं सांगितलं नाशिक जिल्ह्यातील काही लोकांनी की भाऊ नाशिक सिन्नरकडे पाऊस पडत नाही. तर माझ्या सगळ्या नाशिक जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातीलच शेतकऱ्यांना विनंती आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जर त्यांची भौगोलिक परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की आमच्या जिल्ह्याची आमची माहिती सांगा. तर नाशिक जिल्ह्याच्या भाऊंनी मला त्या ठिकाणी सांगितलं की सिन्नरमध्ये कमी पाऊस का पडतोय. तर बघा मित्रांनो, सध्या जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यात जो काही पाऊस झालाय तो सटाण्याच्या काही भागात, मालेगावच्या काही भागात, नांदगावच्या काही भागात, येवल्याच्या काही भागात आणि चांदवडच्या काही भागात. परंतु चांदवडच्याही गावात पाऊस झालेला नाही. म्हणजे माझ्याच गावात पाऊस नाही ऑलरेडी, चांदवडच्या पश्चिम मध्य भागात किंवा मालेगावचं काही संपूर्ण भागात झालेलं नाही, नांदगावच्या काही संपूर्ण भागात झालेलं नाही. पाऊस हा वळीव दुपारनंतर पडतोय. तर आता जर नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर सिन्नर भाग इकडे येतो एकदम. तर बघा, हा जो आहे सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी,
हा जो घोटी हा जो भाग आहे हा पश्चिम भाग आहे. जे पश्चिम भाग हा कोकणामध्ये मोडतो, त्या ठिकाणी समुद्र सपाटीपासून उंची कमी आहे. जसजसं पूर्वेला जावं मग कळवणचा पश्चिम भाग, दिंडोरीचा पश्चिम भाग, नाशिकचा पश्चिम भाग, इगतपुरी संपूर्ण आणि सिन्नरचा काही पश्चिम भाग, याच्यापैकी जो मान्सून पाऊस या ठिकाणी चांगला पडतो. परंतु जो नाशिक जिल्ह्यात जो स्केअर सिटी झोन आहे म्हणजे अवर्षणग्रस्त विभाग, तो जर बघितला तर मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, बागलांचा पूर्व भाग, देवळ्याचा काही पूर्व भाग, चांदवडचा मध्यापासून पूर्व पट्टा आणि निफाडचा अगदी पूर्व पट्टा आणि सिन्नरचा निम्मा सिन्नर या भागामध्ये अवर्षणग्रस्त जो भाग आहे तो असतो. तर बघा आता याच्यामध्ये मित्रांनो, तर नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक विचार करायचा झाला तर रामशेज किल्ल्यापासून साधारण बघा रामशेज किल्ला इथे, तर रामशेज किल्ल्यापासून जी सातमाळा पर्वताची डोंगर रांग आहे ती अशी नाशिक जिल्ह्याला मध्यातून बाहेर जाते. त्यानंतर ती अशी नाशिक आणि देवळ्याच्या बॉर्डरवरून, कळवणच्या बॉर्डरवरून ती अशी पुढे येते. चांदवड जवळ आल्यानंतर ती आडवी होते आणि परत एकदा येवल्याकडे जाते आणि काही जवळ जाऊन ती रांग त्या ठिकाणी संपते. तर आता ही रांग त्याला नाशिक जिल्ह्याला दुभाजक ठरते आणि ह्या ठिकाणी बघा पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या बनतात, चांदवडला किंवा मालेगावला जो काही पाऊस होतो. आणि हे एक सोडलं तर सातमाळाच्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या पॅचेसमध्ये, बागलांमध्ये, सटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर रांगा त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वळीव वातावरण तयार होतं दुपारनंतर किंवा त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ही जास्त असते. हा अंदाज लक्षात घ्या. आता सिन्नरचा जर विचार केला तर सिन्नरच्या इगतपुरी किंवा पश्चिम बाजूला चांगला पाऊस असतो. परंतु दोडीदापूर किंवा गुळवंच किंवा निमगाव, सिन्नर वगैरे तो जो पट्टा आहे पूर्व भाग, तो बराच अवर्षणग्रस्त विभाग आहे. त्याच्यामध्ये एक घाट रिजन, घाट सेक्शन पासून कसारा घाट संपल्यानंतर हवेचे जे काही पट्टे, एक नांदूर शिंगोट्यापर्यंत सिन्नर पासून जो पट्टा आहे ते बेल्टमध्ये अवर्षण स्केअरसिटी झोन म्हणतात त्याला. तर ज्या वर्षी कमी पाऊस असतो तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी पाऊस अतिशय कमी होत असतो, कारण त्या ठिकाणी मोठ्या उंच उंच डोंगर रांगा त्या तिथे नाहीये आणि आहे तिथे पश्चिम बाजूला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी थोडासा अवर्षणग्रस्त हा विभाग नेहमीच एल्निनोच्या प्रभावामध्ये असतो. परंतु पुढील 2-3 दिवसात त्याही ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. हा सगळ्यांनी लक्षात घ्या. जसा मान्सून पुढे सरकेल तसा आपल्याकडे पाऊस वाढत जाणार आहे. तर नाशिक जिल्ह्याचा अजून डिटेल अंदाज आपण त्या ठिकाणी देऊ. बऱ्याच गोष्टी आहेत. भौगोलिक दृष्ट्या बघितलं तर पश्चिम बाजूला पाऊस हा इकडे 2500-3000 मिलीमीटर पडतो, तर पूर्व बाजूला तो 700 मिलीमीटर पडतो, तर मध्य भागात तो 1200 मिलीमीटर पडतो. असं वेगवेगळ्या प्रकारचं हवामान किंवा पर्जन्यमान आपल्याकडे असतं. तर जिल्ह्यात कमेंट करा की आमच्या जिल्ह्याविषयी माहिती सांगा, तर त्या ठिकाणी आपण ती डिटेल माहिती देऊ. हा अंदाज सगळं लक्षात घ्या. आज देखील दुपारून पावसाचं वातावरण तयार होईल आणि उद्या 2-3 तारखेला जरा ज्यादा आहे. जसं मान्सून पुढे सरकेल तसं पावसाची ऍक्टिव्हिटी आपल्याकडे वाढत जाणार आहे, कारण रेडियस पुढे सरकतो.